असेल जे कोणी असेल, मग त्या पिंडाने त्या ठिकाणी सारतत्वाने तो जीवात्मा ग्रहण करतो आणि मग 11व्या दिवसाचं पिंडदान, 12व्या दिवसाचं पिंडदान आणि 13व्या दिवसाचं पिंडदान तर्पण विधी केला की सारतत्वाने तो जीवात्मा ग्रहण करून 13व्याच्या दिवशी या मृत्यू लोकापासून त्या वैवस्तव नगरीपर्यंतच्या प्रवासाला काय करतो? सुरुवात करतो. कितव्या दिवशी? 13व्याच्या दिवशी. 10वा हा विधी आणि 13वा हे शास्त्र आहे. भाऊकीपैकी कोणी जर 6 दिवसाच्या आत गेलं तर 10वा एकत्रित करावा लागतो, बरोबर? कारण 10वा विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. मग 13व्याच्या दिवशी हा प्रवास सुरू होतो पहा. मग पहा, जन्म झाल्यानंतर 16 संस्कार या जीवावर करावे लागतात. गर्भाधान, पुसवन, जातक्रमण, निष्क्रमण, अन्नग्रहण, मुंडन, विवाह, कर्णवेद, यज्ञोपवीत, समावर्तन आणि शेवटचा अंत्येष्टी. 16 संस्कार या जीवावर होतात. त्यापैकी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा 16 गावांमधून हा जीवात्मा फिरवला जातो. मग क्रौर्यपूर असेल, विचित्र भवन असेल, नानाकंदपूर असेल, अशी 16 गाव. मग त्या 16 गावामधून हा जीवात्मा